तुम्ही सगळ्यांनी मालेगावची बातमी जर ऐकली असेल, 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेला आहे. बलात्कार नुसता झालेला नाही, बलात्कार करून तिचं दगडाने डोकं अक्षरशः ठेचलेलं आहे. तुम्हाला काही फोटो मी स्क्रीनवर दाखवतो. दगडाने ठेचलेले आहे त्याचं डोकं. 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार. तुम्हाला काय झाले? माणूस एवढा पिसाळ्यासारखा का वागायला लागलेला आहे? मी प्रशासनाला एक विनंती करतो की प्रशासनाने यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी. प्रशासनाने यावर लवकरात लवकर त्याला भर चौकामध्ये फाशी द्यावी, एवढीच आम्ही प्रशासनाला विनंती करतो. देवेंद्र फडणवीसला एवढीच विनंती करतो की लवकरात लवकर प्रशासनाने ह्याला फाशीची शिक्षा द्यावी. ह्या घरातल्या जर मुलीच्या आईवडिलांचा जर आक्रोश बघितला ना, तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो. तो छोटासा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. या व्हिडिओमध्ये किती आक्रोश दिसतोय, किती तळमळ वाटली असेल. 4 वर्षाची मुलगी, अरे तिने जीवन काय बघितलं? अरे तुम्ही एवढी क्रूरता कुठं दाखवताय? तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे रे, तुम्ही एवढी क्रूरता कुठं दाखवताय? तर माझी एकच प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर याला फाशीची शिक्षा, भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी, एवढीच विनंती आहे. आणि ह्यानी फाशीची शिक्षा दिल्याने परत नंतर असा कोणीही करू शकत नाही. कारण आत्तापर्यंत जेवढ्या केसेस झाल्यात बलात्काराच्या, तेवढ्या सगळ्या अजून चालू आहेत, पण पेंडिंगला आहेत. काहीच त्याच्यावर निर्णय नाही. काहीतरी निर्णय करा, नुसतं अटक करू नका, त्याच्यावर काही ना काहीतरी फैसला घ्या, जेणेकरून भविष्यात अशी गोष्ट बलात्काराची घडलीच नाही पाहिजे. ही सरकारला नम्र विनंती आहे आणि प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला सुद्धा एक नम्र विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की प्लीज याच्यावर भर चौकात फाशी देण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, एवढीच विनंती आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चला, जय महाराष्ट्र.